पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता आम्ही चाललोय उबेर कंपनीच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आरटीओ ऑफिस नाशिक। मागे भरपूर रिक्षा आहे, सर्व आमच्या बरोबर आहे। चला। नमस्कार, यवन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। नाशिक शहरात रिक्षा चालकांची उबेर कंपनीकडून लूट होत असल्याचे निदर्शनास आले आहे। म्हणून रिक्षा चालक मालक यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला। उबेर कंपनीने रिक्षा चालकांशी झालेली लूट सविस्तर सांगितली। लगेचच निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष योगेश कायस्थ सर यांनी संबंधित परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन चर्चा केली व उबेर कंपनीच्या विरोधात निवेदने दिली। वंदे मातरम। निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटना रोज रिक्षावाल्यांसाठी लढते, नवीन नवीन समस्यावर जे प्रश्न निर्माण होते त्यांचे प्रत्येक उत्तर देते, त्याच्यातून निराकरण करते। परंतु उबेरचा वेळोवेळी उठणारा प्रश्न आता तिसऱ्या चौथ्या वेळेस बोलणं चालू आहे या उबेरवरती। तर या उबेरचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो आज राजश्री गुंड मॅडम जे आहे मुख्य, त्यांना आपण निवेदन देणार आहे, त्यांच्याकडून लाईव्ह वधून घेणार आहे, याच्यावर काय उपचार करता येईल का। तर परत प्रदीप शिंदे जे आहे मुख्य, त्यांना पण हे निवेदन देणार आहे आणि वरती आपण आरटीओ ऑफिसला सर्व प्रत पाठवणार आहे। मीडियाबाजी करून सर्व याच्यातून काय निर्णय निघतात ते पूर्णपणे फॉलोअप घेऊन याचं उत्तर मिळवणार आणि मिळवणार। मला वाटतं 2-3 दिवसात आपल्याला कंप्लीट करणं गरजेचंच आहे, कारण की उबेर काय करते, लूट लूट लूट। म्हणजे कोणी यावं रिक्षावाल्याला लुटावं, कोणी यावं रिक्षावाल्याला लुटावं। एखादा बसला भाडं विचारलं त्याला 20 रुपये देतो, 20 रुपये करून बसतो आणि उतरताना 10 रुपये देऊन नीट निघून जातो, त्याला काही उपचार होत नाही। हा होता पहिले सर्वसाधारणपणा, पण याचंच अनुकरण कोणी केलं, उबेरने केलं। उबेरने असेच दाखवली अक्कल, लावली शक्कल, त्याच्यात सांगितलं 27 फेअर करतो, परंतु तसं काही होत नाही। उबेर काय करतं, 27 प्रमाणे त्याने सर्व अग्रीमेंट वगैरे केले, ते अग्रीमेंट वगैरे सर्व आपल्याकडे आहे। रिक्षा चालका मालकाला त्यांनी प्रति पण वाटलेला आहे, पण त्याप्रमाणे तो वागत नाही। जसं जो एक सीट बसतो 20 रुपये देतो आणि खाली उतरून काय म्हणतो 10 रुपये घे, तो प्रकार हा चालू आहे। याच्यावर उपचार व्हावा म्हणून राजाने मारले, पावसाने झोडपले, तक्रार कोणाकडे करायची, तर तो उपचार आपण या ठिकाणी करणार आहे। आता आपण चाललोय हे निवेदन देण्यासाठी राजश्री गुंड मॅडमकडे। आणि त्याचप्रमाणे दुसरा विषय आता आहेच, आता हाताळतोच आहे, नवीन विषय यांना माहिती आहे का नाही माहिती। जे सोलापूरला झालेले, सोलापूरचा जो GR निघालेला होता, तिथल्या कलेक्टरने जे लेटर दिलेलं होतं रिक्षावाल्यांसाठी, 15 वर्षाची जी रिक्षा आहे, LPG असेल तिला 5 वर्ष वाढून दिलेले आणि CNG असेल तिला 10 वर्ष वाढून दिलेले। तर CNG ला 25 वर्ष आणि LPG ला 20 वर्ष असं लेटर त्या ठिकाणी दिलेले। तर त्याप्रमाणे आपल्याला कलेक्टरकडून लेटर पण प्राप्त झालेलं होतं। मला तुमच्या सर्वांची त्या ठिकाणी संख्या पाहिजे, तर पुढचं काम मला पूर्ण करून घेता येईल त्या 3-4 महिन्यात ते कंप्लीट करून, कारण की जे कोणाकडून होत नाही ते आपल्याकडून पूर्ण होतं। कंप्लीट करून जे रिक्षा नवीन घेण्यासाठी 3-4 लाख रुपये जातात, कमीत कमी तुम्ही 10 वर्ष पुढे वापरू शकतात, तिचा पूर्ण फायदा होईल, ती स्क्रॅपला जाणार नाही, याची पूर्ण खात्री होईल आणि ते पण काम आपण चालू करू। आता आपण चाललोय राजश्री गुंड मॅडम यांच्याकडे निवेदन घेऊन। चला। यावेळी निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी तसेच रिक्षा चालक मालक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते। फोटो काढा।